होत्या आपल्याही झाल्या कोणत्या? आपल्याच आपल्या कोणत्या पोरी येतात? आपल्या बारकाला पुरी नाही का ग कोण चिवभाऊ? हा ए मला आम्ही पंढरपुराला गेलो. बरे घेतात हा ना. शुभप्रभात मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज सकाळी काय झालं माहितीये का, चिवचं शाळेचं आवरलं चिवने, आणि त्यात काय झालं की तिचं तिचं नाही म्हणजे गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाली, त्यांना फोन केला, त्यांना म्हंटल गाडी पंक्चर आहे, कसं नेऊ, बुक करून द्या रिक्षा, रिक्षाने नेऊन सोडते. ते म्हंटले तेवढा वेळ शाळाचा टाइम होऊन जाईल. मग सासरे गेले सोडवायला तिला दुसऱ्या गाडीने, ते सोडवून आले. आता मी करतेय नाश्ता, पराठा केलाय बेसनचा, तो खाते मी आता, आणि मग गाडी जाते नीट करायला. ओके. ते 9 मित्रांनो, काम सर्व उरकलेले आहे माझे. गहू नीट करतेय मी. राघव कारण थोडा वेळ झोपलेला होता, तर म्हटलं गहू नीट करून घ्यावं. गहू दळून आणायचे, पीठ नाही दळून आणायचे, गहू दळून आणायचे. माऊ नको, माऊ माऊ गहू सांडतात, माऊ गहू सांडतात. तिचं लुडबुड चालू झाली बघा आता, मध्ये 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 मध्ये. टाइम झाला नाही, विनाकारण भुकू नको, शेपटी हलवू नको, बसून जा खाली एका जागेवर शांत. अजिबात भुकायचं नाही. मित्रांनो, मी गहू दळून आले आहे पीठ घेऊन. माऊला दूध देते आता, तिला दूध प्यायचे. राघव माऊ कसे खेळतायत बघा, चिमणे माझे. मित्रांनो, आवरले सर्व. हिला पण खायला दिलं होतं, आणि मग वट्टा धुवून घेतला. खूप घाण झाला होता, चिखलाने भरला होता सर्व बघा. स्वच्छ धुवून घेतलाय. आता राघवचे एवढे कपडे राहिले होते, हे वाळू घालून येते वरती. थांब ग कोको, बाजूला हो. तुला येतं का चढायला तिथं? चालले वरती आता, त्याचे कपडे वाळत घालते ड्राय करून. लेदर पडलं राघवचं, घरात न्यावं लागल. ड्राय करते कपडे आधी. ते माऊ नुसती पापड्या तळून लावतीये, तर तिला तळून देते. माझ्या चुलतीने काही दिले होते पापड, हे सर्व ती दर उन्हाळ्यात मला देते. शेवळ्या देते, लोणचं देते. पण यावेळेस मी प्रेग्नेंट म्हणजे डिलिव्हरी झाली होती ना यावेळेस, म्हणून यावेळेस तिने काही लोणचं दिलं नाही मला. लोणचं, पापड्या यावेळेस सरिता ताईला दिलं, लोणचं तिने मला नाही दिलं खायचं. मी मला पापड्या दिल्या, तिला लोणचं दिलं. त्याच पापड्या तळून दिल्या माऊला. आणि माऊला लागतंय तिखट हेला. पापड्या तळून मागितल्या, पापड्या दिल्या तळून. आता मी म्हटलं शिरा करून देऊ का खायला, म्हणते नाही आता उपीट करून दे. आता तिला उपीट करून देते. रवा काढलाय, चाळून घेते, तिला उपीट करून देते आता खायला. आणि ते पण असं नाही काही टाकून नाही, कांदा बिंदा, ओनली जिरं, लसूण आणि मीठ टाकून उपीट मध्ये असं उपीट खायचं. मी कशाला तळून देऊ, पप्पा मला काय करून देतात तेव्हा. आता पप्पाला मी तळून देऊ. माऊ मम्मी देत नाही मला. माऊ नाही ग, आताच खायला बसली जस्ट. तिला भूक लागली होती, मग तळून दिलं. मसाले भात तिखट लागन म्हणली, नाही खात म्हणली मसाले भात. असं बनवून दिलंय माऊला मी रव्याचं उपीट. तिला जिरं मीठ टाकूनच बनवून पाहिजे असतं खायला, भुकायला तिने. असं पण मारती मला, मी हे तळत होती असं. भूक कळली का जी खाऊन पिऊन बसलेली असते तोंड घालून इकडं. आम्ही बसलोय जेवायला. मला टाकताय. चला तर जेवून घेऊया आता. मसाले भात केलाय, सुगंध लय भाज्याला. साधाच केलाय, काहीच नाही टाकलंय त्याच्यामध्ये, नुसतं मसाला टाकलाय बस, बाकी काहीच नाही. जेव्हा साधा करतात त्याला भारी होत. होत्या आपल्याही झाल्या कोणत्या? आपल्याच आपल्या कोणत्या पोरी येतात? आपल्या बारकाला पुरी नाही का ग कोण? चिवभाऊ? हा ए मला आम्ही पंढरपुराला गेलो. बरे घेतात हा ना, भंडारा डोंगरावर गेलो होतो.
बरं गेलतात. भंडारा डोंगर मॅगी बनवली, तूप पेटवली. आले. नको. तो बाळा. हा माऊ करती चपात्या. मी पीठ मळून घेतलंय चपात्या करायला, तर हिने पण मागितली चपाती करायला पीठ. बघा चपाती दाखव माऊ तुझी. हे बघा गोल गोल चपाती केली तिने. मी केली आहे दोडक्याची भाजी. कुकर झालाय. फोटो चपात्या करून घेते. आज पाणी वर चढत नाहीये टाकीमध्ये, खूप बारीक धार आहे. पण मग मोठं आल्यावर पण वरती मोटरने पाणी चढत नाहीये. आय थिंक मोटर मीटर आहे ना पाण्याचा. लास्ट टाइम जसा कचरा अडकलेला मीटर मध्ये तसा कचरा अडकला असणार आहे 100%. त्याच्यामुळे पाणी काही वर चढतच नाहीये, थोडं सुद्धा चढत नाहीये. चला पटापट चपात्या करून घेऊया. पाहुणे आले आजीबाईला भेटायला. मगाशी गेली होती आजीबाईकडे वरती. त्यांच्या भावाची मुलगी आली आहे आजीबाईची त्यांना भेटायला, म्हणजे आत्याला भेटायला भाची आली आहे. तर मग तिचे पप्पा चिवचे वर गेले आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. जय हनुमान. आजचा ब्लॉग आवडला असेल तर आजचं बघायला सुंदर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, आजच्या ब्लॉग उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्याच्या ब्लॉग मध्ये. शुभरात्री गाईज. शुभरात्री.